तर शेतकरी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपलं गहू कापणीचं काम चालू आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने गहू कापणी चालू आहे आपल्या मित्रांनो. कापल्यानंतर अशा पद्धतीने एक एक पेंडी बांधावं लागते मित्रांनो. तर पूर्णपणे सुकून गेलेला हा गहू आहे मित्रांनो आपला. तर पूर्ण सुकून गेल्यामुळे तर आपल्याला पाण्यामध्ये भिजून ठेवावं लागते गहू. तेव्हा आपण ते बांधण्यासाठी वापर करतो मित्रांनो. तर आपण थोडंसं हिरवं राहिलं तर मग तर आपण तेव्हा आपल्याला एवढी तकलीफ घ्यावं नाही लागत, कारण की सुकून गेल्यानंतर खूपच आपल्याला तकलीफ घ्यावं लागते. म्हणजे पाण्यामध्ये त्याला भिजून अर्धा तास त्याला भिजून असे पेंड्या टाकून भिजून ठेवावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला ते बांधण्यासाठी घेऊन जावं लागतं. तर आपण पाण्याच्या टाकी भरून ठेवली मित्रांनो. एवढं गहू कापून घेतलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही आपला जुगाड. तर अशा पद्धतीने आपण पाण्याच्या टाक्यामध्ये भिजून ठेवलेले आहे. तर असे भिजवल्यानंतर ते आपल्याला बांधण्यासाठी उपयोग येतं. तर आता असं पूर्णपणे भिजून जातं मित्रांनो. तसं हिरवगार होऊन जातं, म्हणजे तेव्हा आपल्याला बांधायला चांगलं होतं, म्हणजे बांधायला आपल्याला चांगलं येतं. यासाठी आपण पाण्यामध्ये भिजून ठेवलेले आहेत, कारण की गहू पूर्णपणे सुकून गेलेला आहे मित्रांनो. या अशा पद्धतीने आपण त्याला पूर्णपणे पाण्यामध्ये भिजून ठेवलेले आहे पाण्याच्या टाकीमध्ये. आणि एवढं आपलं गहू आहे मित्रांनो. याचं पूर्ण हा प्लॉट आहे, पूर्ण कापलं गेलेलं आहे, म्हणजे कापायचं काम सुरू पण आहे मित्रांनो. असं आपण हा तकलीफ ही आहे आपली, दुसरे काही नाही, की त्याला भिजून घ्यावं लागतं. भिजल्यानंतर ते असं जसं आपण हिरवगार राहतो त्याचप्रमाणे होऊन जातो. मग आपल्याला बांधायला अडचण येत नाही. यासाठी आपण पाण्याच्या टाकीमध्ये भिजून देतो, जेणेकरून आपल्याला बांधायला गहू बांधण्यासाठी आपल्याला पूर्ण सुकून गेले असल्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये भिजून घ्यावं लागतं मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून घ्या. आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, ज्याच्यावर जे किसन.